किती जण आले आमच्या बाजूलाच उभे होते. जेव्हा ते निमंत्रण देण्यासाठी आले आणि ते मिसेसने त्यांच्याकडे पाहिलं आणि तुमच्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद दिसला की कल्पना करत नाही म्हणाले. माझी विद्यार्थी आहेत ते. रात्री 11:30 वाजता आमच्या मुलीचा बोस्टनहून फोन आला, अमेरिकेत असते ती. तर तिला ती सांगत होती की सरांचे माजी विद्यार्थी 99-2000च्या बॅचचे विद्यार्थी 3 विद्यार्थी आले होते असं गेट टुगेदरचं आमंत्रण द्यायला. तर त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद दिसत होता, ओसंडून वाहत होता, कल्पना करत नाही अशा प्रकारचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. त्यानंतर 99-2000चे जे तुम्ही सर्व माजी विद्यार्थी आहेत, आमचा तुम्ही सगळ्यांचा सत्कार केला, आम्ही धन्य झालो. कारण की आमच्या कामाची ती पोचपावती आहे. तुमच्यामुळे आमची जी कॉलेज आहे टाईट झाली. 99पासूनची जी बॅच आहे तर त्यांनी सत्कार करायला सुरुवात केली. मला असं वाटतं की एवढं बळ त्या विद्यार्थ्यांमध्ये कुठून येतं. त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद आणि त्यांना पण धन्यवाद. कारण की आमचा सत्कार, सर्व गुरुजनांचा, सर्व सहकाऱ्यांचा सत्कार तुम्ही घडून आणला की आमच्या दृष्टिकोनातून फारच धन्य असेल. आम्ही धन्य झालो. बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्येकाचं स्वभावविशेष वगैरे सगळं काही सांगितलं. वेळ जास्त झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ काही बोला सर प्रॉब्लेम नाही, बोला. वेळ काढलाच त्याच्यासाठी. विद्यार्थ्यांनी आपापल्या जास्त आवड आहे त्यांना आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. त्यावेळी मार्केटची मीटिंग होती. इकडे ते का देखील त्याच्या मतदारांना भेटायला आलेला होता. माझी काहीतरी संध्याकाळची 7:30-8 वेळ होती ती रात्रीची. मलाही नाशिकला जायची घाई झाली होती. एवढ्या अंधारात नितीनने मला पाहिलं, नमस्कार केला. मी त्याचवेळी नितीनला आशीर्वाद दिला की तू निवडून येशील आणि परमेश्वराची कृपा, मतदाराची कृपा आणि आज आपल्यामध्ये तर आम्ही जे विद्यार्थी घडवले सगळं दिसतंय ते त्याचं प्रत्यंतर दिसतंय की खरंच तुमचं एवढं घडलेलं पाहून आम्ही सुद्धा धन्य झालो. आम्हाला अभिमान वाटतो की आमचे विद्यार्थी काही शेतकरी पण आहेत. शेतकऱ्यांनी असं समजू नये की आम्ही शेतकरी आहोत. शेतकरी नोकरीवाल्यांपेक्षा हा टॉप लेवलला आता आहे. जगाचा तो पोशिंदा आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा कमी वाटून देऊ नये. मी सुद्धा रिटायरमेंटनंतर 2 वर्ष शेती केलीच आहे. त्यामुळे तुम्ही तसं काही वाटून घेऊ नका. तुमचा जो पुढचा कार्यक्रम असेल त्यालाही तुम्ही हजर राहायचं. आणि पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थ्यांनी आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद मी त्यांना.